आणि आता थेट जाऊयात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बोलतायत. त्यासाठी आपण आग्रही आहात असं कळतंय. मला कोणी सांगितलं? तुम्हीच आपलं काहीतरी सांगताय. मी कोणासाठी आग्रही नाही. मी जरूर पहिल्यापासून तुम्हाला हे सांगतोय, आम्हाला शक्यतो जे आहे शिंदे गटाएवढ्या आम्हाला पण जागा द्याव्या, ही एकच मागणी केलेली आहे. बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलेलं नाही आणि कोणालाही सांगितलं सुचवतात तर तुम्हाला सुद्धा सुचवण्याचा अधिकार आहे ना. साहेब महादेव जानकर परभणीतून असं चाललंय. माझी पण त्यांची चर्चा झालेली आहे. परंतु एक आहे की महादेवराव जानकर हे महायुतीकडून निश्चितपणे निवडणूक लढवतील अशी माझी खात्री आहे. आणि मग ती जागा कोणी त्यांना द्यायची, राष्ट्रवादीने द्यायची, त्यांनी द्यायची, आम्ही द्यायची, सगळ्यांचा उलगडा जे आहे 1-2 दिवसात होईल. आता त्याचं क्लॅरिफिकेशन जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला मिळू शकेल. परंतु आपण पाहिलं असेल मागच्या 1-2 दिवसापूर्वी जवळपास सर्व वर्तमानपत्रांमध्ये, प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये ही जाहिरात आम्ही दिलेली आहे. ते आम्हाला घड्याळ चिन्ह वगैरे मिळालेलं आहे. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये सध्या लिटिगेशन चालू आहे आणि वगैरे जो आहे तो महिन्यात जो आहे वाचलेला आहे. तर म्हणजे ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याची अंमलबजावणी जी आहे ते आपण केलेली आहे. आता पुढे आणखीन काय करायचं ते तिथे वकील बघतील काय करायचं. अहो आम्ही गेलो तर आम्ही मुख्यमंत्र्यांना कसं काय सांगू. आम्हाला जर काय सांगायचं असेल राजकारणाचं तर ते अजित पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल आम्ही सगळे एकत्र करून ठरवू. त्यांच्याकडे गेलो होतो कारण त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे. नगर विकास खात्याकडे सिडको ही संस्था आहे आणि त्या सिडकोमध्ये आमचा एक शाळेचा प्लॉट जो आहे आम्ही घेतलेला आहे काही वर्षापूर्वी. त्याचे काही प्रश्न निर्माण झाले होते तर ते सोडवावेत यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. बाकी कुठल्याही त्याच्यामध्ये राजकारण वगैरे काहीही नव्हतं.